मुंबईत मराठा आंदोलकांच्या गाडीला अपघात, 3 जखमी. मराठे राजधानीत दाखल, जरांगेंचं गावागावात स्वागत. मराठा आंदोलक आणि नेते मनोज जरांगे पाटील यांनी 27 ऑगस्ट रोजी आंतरवाली सराठी येथून मुंबईकडे प्रस्थान केले. मुंबईच्या दिशेनं निघालेल्या जरांगे पाटील यांचं गावोगावी जल्लोषात स्वागत होत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थळ असलेल्या जुन्नर येथील शिवनेरी गडावर आज मनोज जरांगे पाटील यांनी भेट देत तेथील मातीचा टिळा कपाळी लावला. त्यानंतर पुढील दिशेनं मार्गक्रमण केलं. मनोज जरांगे यांच्या आवाहनानुसार राज्यभरातून मराठा बांधव मुंबईच्या दिशेनं येत आहेत. आपले वाहन घेऊन पिकअप, 4 चाकी गाड्या घेऊन ते मुंबईतील आझाद मैदानाकडे आगेकूच करत आहेत. दरम्यान एका मराठा बांधवाच्या गाडीचा अपघात झाल्याची घटना घडली. मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या मराठा आंदोलकांचा टेम्पो उलटल्याने अपघात झाला असून 3 जण जखमी झाले आहेत. मुंबईतील फ्रीवे एक्सप्रेसवरील ही घटना असून आता मुंबईत आंदोलक जमायला सुरुवात झाली आहे. मुंबईतील आझाद मैदानाच्या दिशेनं निघालेल्या टेम्पोला काही वेळापूर्वी साधारण 6:30 सुमारास अपघात झाला आहे. अपघातात उद्धव मोहिते, शिवराम पाटील आणि विकास शिंदे हे 3 जण जखमी झाले आहेत. अपघातातील सर्व जखमी सायन रुग्णालयात उपचारासाठी दाखल झालेले आहेत. अपघाताची माहिती मिळताच वाहतूक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना मदत केली. त्यानंतर अपघातग्रस्त टेम्पो रस्त्यावरून हटवलेला आहे. दुसरीकडे मराठा आंदोलकांनी एलिव्हेटेड ईस्टर्न फ्री वेच्या खाली मिळेल तिथे वाहनं पार्क करायला सुरुवात केलेली आहे. त्यामुळे जरांगे पाटील मुंबईत दाखल होण्यापूर्वी रात्रीतून आंदोलकांची गर्दी वाढेल असा अंदाज वर्तवला जात आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई.